पहाटेचे 5 वाजले होते. गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा मातीच्या घरातून चुलीचा धूर हळूहळू आकाशात विरत होता. घराच्या कौलांमधून पावसाचे जुने डाग दिसत होते. भिंतीवरचा चुना निघून गेला होता, पण त्या घरात मायेची श्रीमंती होती. त्या घरात राहत होते 12 वर्षाचा रोहन आणि त्याची आई सुमन. रोहनचा जन्म झाल्यानंतर काही वर्षातच त्याच्या वडिलांचं आजाराने निधन झालं होतं. त्या दिवसापासून सुमनने आई आणि वडील दोघांचीही जबाबदारी एकटीनंच उचलली होती. दिवसभर मजुरी करून ती संध्याकाळी थकून घरी यायची. पण मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की तिचा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. रोहन अजून गाढ झोपला होता. सुमननं त्याच्या केसावरून हात फिरवला आणि हळूच म्हणाली, माझा राजा मोठा अधिकारी होणार. ती चुलीवर भाकरी भाजत होती. डब्यात बटाट्याची भाजी भरताना तिच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. घरात पैसे नव्हते, पण मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून ती स्वतः अनेकदा उपाशी राहायची. थोड्याच वेळात रोहन उठला. डोळे चोरत तो आईजवळ आला आणि तिच्या कमरेला मिठी मारली. आई, आज डब्यात काय आहे? सुमन हसली. तुझी आवडती बटाट्याची भाजी. रोहन आनंदाने म्हणाला, माझी आई जगातली सर्वात चांगली आई आहे. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिनं त्याच्या कपाळावरती प्रेमानं चुंबन घेतलं. शाळेत जाताना रोहन रोजप्रमाणे दोनदा मागे वळून आईकडे पाहत होता. सुमनही हात हलवत त्याला निरोप देत होती. दोघांनाही माहीत नव्हतं हा त्यांचा शेवटचा निरोप ठरणार आहे. दुपारी सुमन गावाजवळच्या बांधकामावरती काम करत होती. उन्हाने अंग भाजत होतं, हातांवरती फोड आले होते. पण तिच्या मनात एकच विचार होता, माझा मुलगा शिकला पाहिजे. संध्याकाळी मजुरीचे पैसे घेऊन ती घरी निघाली. वाटेत तिने एका छोट्या दुकानातून 2 चॉकलेट घेतली. रोहनला चॉकलेट खूप आवडायचं. ती मनात विचार करत होती, आज त्याला आश्चर्य वाटेल. पण नियतीनं वेगळंच ठरवलं होतं. रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकनं तिला जोरदार धडक दिली. एक मोठा आवाज झाला. लोक धावत आले. रस्त्यावर रक्त पसरलं होतं. सुमनच्या हातातून चॉकलेट दूर जाऊन पडली होती. ती जागीच निश्चल पडली होती. त्या दिवशी गावभर शोककळा पसरली. पण रोहनला काहीच सांगितलं गेलं नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली. घराचं दार उघडच होतं. रोहन उंबरट्यावरती बसून आईची वाट पाहत होता. प्रत्येक पावलांचा आवाज ऐकून तो धावत दाराजवळ जायचा. पण प्रत्येक वेळी निराश होऊन परत यायचा. रात्री उशिरा शेजारच्या लक्ष्मी काकू आल्या. रोहन धावत त्यांच्याकडे गेला. काकू, आई कुठे आहे? लक्ष्मी काकूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्या म्हणाल्या, बाळ, तुझी आई शहरात कामाला गेली आहे. काही दिवसांनी परत येईल. रोहनच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू आलं. खरंच? मग मी तिची वाट पाहतो. त्या रात्री त्यानं 2 ताटं वाढली. एक स्वतःसाठी, एक आईसाठी. लक्ष्मी काकूंनी विचारलं, अरे ती नाहीये ना? रोहन हसत म्हणाला, ती आली तर भुकेली असेल ना? त्या एका वाक्यानं लक्ष्मी काकूंचा बांध फुटला. त्या बाहेर येऊन रडू लागल्या. पण घराच्या आत रोहन शांतपणे आईचं ताट जपून ठेवत होता. त्याला पूर्ण विश्वास होता, उद्या सकाळी आई नक्की येईल. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. घरात सूर्याची किरणं आली. पक्ष्यांचा आवाज सुरू झाला. पण रोहनची नजर फक्त दाराकडे होती. तो उठताच पहिला प्रश्न त्यानं विचारला, काकू, आई आली का? लक्ष्मी काकूंनी जबरदस्तीनं हसू आणलं. नाही बाळा, आज येईल. रोहन लगेच म्हणाला, मी वाट पाहतो. तो शाळेत जायला तयार झाला. पण निघण्यापूर्वी त्यानं आईच्या ताटावरती झाकण ठेवलं आणि हळूच म्हणाला, आई, मी शाळेत जातो. तू आलीस तर माझी वाट बघ. हे ऐकून लक्ष्मी काकूंचे डोळे पुन्हा भरून आले. रोहन शाळेत गेला. पण त्या दिवशी त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. प्रत्येक तासाला तो खिडकीतून बाहेर पाहायचा. शाळा सुटताच तो धावत घरी आला. दार उघडं होतं. घरात शांतता होती. तो प्रत्येक खोलीत आईला शोधू लागला. आई, आई, पण उत्तर देणारं कोणीच नव्हतं. त्यानं पुन्हा आईचं ताट काढलं. त्या दिवशी त्यानं स्वतःच्या डब्यातली अर्धी भाकरी आईच्या ताटात ठेवली. आईला भूक लागली असेल. तो स्वतः अर्धपोटी झोपला, पण आईचं ताट मात्र भरलेलं राहिलं. दिवस गेले. 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, 15 दिवस. पण रोहनची सवय बदलली नाही. तो रोज सकाळी 2 ताटं वाढायचा. रात्री दाराची कडी लावायचा नाही. त्याला वाटायचं, आई आली तर दार बंद नको.
गावातले लोक रोज हे दृश्य पाहायचे आणि हळहळायचे. काही जण म्हणायचे, आता याला खरं सांगायला पाहिजे, तर काही म्हणायचे, अजून लहान आहे, तुटून जाईल. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी मुलांना माझी आई या विषयावरती निबंध लिहायला सांगितला. सगळे विद्यार्थी लिहू लागले. रोहन मात्र बराच वेळ कोरा कागद पाहत बसला. मग त्यानं लिहायला सुरुवात केली. माझी आई खूप कष्ट करते. ती माझ्यासाठी रोज भाकरी बनवते. ती मला कधीच एकटं सोडणार नाही. ती शहरात कामाला गेली आहे. ती परत आली की मी तिला खूप मोठी मिठी मारेन. निबंध तपासताना शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी तो कागद अलगद दुमडून ठेवला. शाळा सुटल्यानंतर त्यांनी रोहनला जवळ बोलावलं. रोहन, आईची आठवण येते का? रोहन हसला. खूप येते सर, पण ती लवकरच येणार आहे. शिक्षकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पण त्यांच्याकडे बोलायला शब्द नव्हते. त्या रात्री गावात जोरदार पाऊस सुरू झाला. विजा चमकत होत्या. वादळ होतं. लक्ष्मी काकूंनी रोहनला त्यांच्या घरी झोपायला बोलवलं. पण रोहनने नकार दिला. नाही काकू, आई आली आणि मी घरी नसलो तर ती मला शोधत बसेल. तो त्या छोट्याशा घरात एकटाच बसून राहिला. रात्रभर दार उघडंच ठेवलं. प्रत्येक विजेच्या चमकासोबत त्याला वाटायचं आई दारात उभी आहे. तो धावत जायचा, पण बाहेर फक्त पाऊस असायचा. पहाटेपर्यंत तो दारातच बसून झोपून गेला. त्याच्या छोट्याशा हातात अजूनही आईसाठी ठेवलेलं चॉकलेट घट्ट पकडलेलं होतं. सकाळी लक्ष्मी काकू रोहनला उठवायला आल्या. दार उघडं होतं. रोहन उंबरट्यावरती बसल्या बसल्याच झोपला होता. त्याच्या हातातलं चॉकलेट वितळून गेलं होतं. काकूंनी अलगद त्याला उठवलं. बाळा, आत ये, थंडी वाजेल. रोहनने डोळे चोळले आणि पहिला प्रश्न विचारला. काकू, रात्री आई आली होती का? काकूंचा घसा दाटून आला. नाही रे. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाला, हरकत नाही, आज येईल. त्या दिवसापासून गावातल्या प्रत्येक माणसाला रोहनचं हसू बोचू लागलं. कारण ते हसू आशेचं नव्हतं. ते एका निरागस विश्वासाचं होतं. दिवसामागून दिवस जात होते. घरातलं धान्य संपत होतं. लक्ष्मी काकू आणि शेजारी पाजी जे मिळेल ते देत होते. पण रोहन प्रत्येक वेळी जेवणाआधी 2 ताटं वाढायचा. एक दिवस लक्ष्मी काकूंनी मुद्दाम आईचं ताट काढून ठेवलं नाही. रोहनने लगेच विचारलं, काकू, आईचं ताट कुठे? काकूंनी डोळे पुसत म्हटलं, बाळा. रोहनने त्याचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. आई आली आणि ताट नसेल तर तिला वाईट वाटेल, असं म्हणत त्यानं स्वतः उठून दुसरं ताट आणलं आणि प्रेमानं वाढलं. त्या ताटात त्यानं भाकरीचा मोठा तुकडा ठेवला आणि स्वतःसाठी छोटा. काकूंनी विचारलं, तू कमी का घेतलंस? रोहन निरागसपणे म्हणाला, आई दिवसभर काम करते ना, तिला जास्त भूक लागते. हे ऐकताच लक्ष्मी काकूंना हुंदका आवरला नाही. त्या घराबाहेर जाऊन मोठ्यानं रडू लागल्या. त्या दिवशी शाळेतून परतताना रोहन एका छोट्या दुकानाजवळ थांबला. त्याच्या खिशात 2 रुपये होते. त्याने एक छोटंसं लाल रिबन विकत घेतलं. घरी आल्यावरती त्यानं ते काळजीपूर्वक कपाटात ठेवलं. लक्ष्मी काकूंनी त्याला विचारलं, हे कशासाठी? रोहन आनंदाने म्हणाला, आईचे केस मोकळे असतात ना, ती आली की हे बांधून देणार. त्या रात्री त्यानं ते रिबन आईच्या ताटाजवळ ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिथेच होतं. रोहननं ते पुन्हा उचललं आणि हसत म्हणाला, आई आलीच नाही म्हणून राहिलं. महिने उलटत होते. रोहनचं बालपण वाट पाहण्यात निघून जात होतं. एके दिवशी गावात नव्यानं आलेले निवृत्त शिक्षक अनंतराव त्या घरासमोरून जात होते. त्यांनी दारात बसलेला रोहन पाहिला. घरात 2 ताटं वाढलेली होती, पण जेवत एकच मुलगा होता. अनंतराव काही क्षण शांत उभे राहिले. त्यांनी हळूच विचारलं, बाळा, दुसरं ताट कोणासाठी? रोहनच्या चेहऱ्यावरती मोठं हसू आलं. माझ्या आईसाठी. ती शहरात कामाला गेली आहे. आज नाही तर उद्या नक्की येईल. अनंतरावांच्या हातातली काठी थरथरली. त्यांना काही क्षण आवाजच फुटला नाही. त्या क्षणी त्यांना जाणवलं, या छोट्याशा मुलाची वाट पाहणं आता फक्त आईसाठी नव्हतं, तर त्या एका आश्वासनासाठी होतं, ज्यावरती त्याचं संपूर्ण आयुष्य उभं होतं. अनंतराव त्या दिवशी घरी गेले, पण त्यांचं मन मात्र रोहनच्या घरातच अडकून पडलं होतं. रात्रभर त्यांना झोप लागली नाही. डोळ्यासमोर सारखं तेच दृश्य येत होतं.
एक छोटंसं मूल, समोर 2 ताटं वाढलेली आणि आई कधीही दारातून आत येईल या आशेनं चेहऱ्यावरती उमटलेलं निरागस हसू. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा रोहनच्या घरी गेले. रोहन अंगण झाडत होता. अनंतरावांना पाहताच तो आनंदानं म्हणाला, "आजोबा या ना. आई आली नाही अजून, पण आज नक्की येईल." अनंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काहीच बोलले नाहीत. फक्त त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्या दिवसापासून ते रोज रोहनला भेटू लागले. त्याला अभ्यास शिकवू लागले, गोष्टी सांगू लागले. पण रोहनच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट एकाच वाक्यानं व्हायचा, "आई आली की तिलाही सांगणार आहे." एके दिवशी अनंतरावांनी पाहिलं, रोहन एका कोपऱ्यात बसून एका जुन्या वहीत काहीतरी लिहित होता. "काय लिहितोयस बाळा?" अनंतरावांनी विचारलं. रोहन थोडा लाजला. मग हळूच वही त्यांच्या हातात दिली. पहिल्या पानावरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "आई आल्यावर तिला सांगायच्या गोष्टी." अनंतरावांचे हात थरथरू लागले. त्यांनी पुढचं पान उघडलं. त्यावरती लिहिलं होतं, "आई, मी रोज वेळेवर शाळेत जातो. आई, मी तुझ्याशिवाय रडत नाही. आई, मी तुझं ताट रोज वाढतो. आई, मी तुझ्यासाठी लाल रिबीन आणली आहे. आई, तू आल्यावर आपण दोघे एकत्र जेवू." प्रत्येक ओळ वाचताना अनंतरावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ते वही बंद करून बराच वेळ काही बोलू शकले नाहीत. रोहन निरागसपणे विचारत होता, "आजोबा, आईला हे सगळं आवडेल ना?" अनंतरावांनी कसाबसा हसण्याचा प्रयत्न केला. "खूप आवडेल बाळा." त्या संध्याकाळी गावात जत्रा भरली होती. सगळीकडे दिवे, फुगे, खेळणी आणि गोडाधोडाचा सुगंध पसरला होता. अनंतरावांनी रोहनला जत्रेत नेलं. रोहननं काहीच मागितलं नाही. तो फक्त एका दुकानासमोर थांबला. तिथे काचेच्या छोट्या हिरव्या बांगड्या ठेवलेल्या होत्या. त्यानं त्या हातात घेतल्या आणि दुकानदाराला विचारलं, "काका, या कितीला आहेत?" दुकानदार म्हणाला, "20 रुपये." रोहननं खिशात हात घातला. त्याच्याकडे फक्त 7 रुपये होते. त्यानं बांगड्या परत ठेवल्या. अनंतरावांनी विचारलं, "घे ना." रोहनने मान हलवली, "नको. आई आली की मी स्वतःच्या पैशांनी घेईन. तिला खूप आवडतील." अनंतरावांना तिथेच रडू कोसळलं. त्यांनी नकळत त्या बांगड्या विकत घेतल्या आणि रोहनच्या पिशवीत ठेवून दिल्या. घरी आल्यावरती रोहनला त्या दिसल्या. तो आनंदाने म्हणाला, "आजोबा, आईला कळेल का? या तुम्ही घेतल्या आहेत?" अनंतरावांनी विचारलं, "का?" रोहन हसत म्हणाला, "कारण आई म्हणते, भेट स्वतः कमवलेल्या पैशातून दिली तर त्यात प्रेम जास्त असतं." हे ऐकताच अनंतरावांनी रोहनला घट्ट मिठी मारली. त्यांना जाणवत होतं की हा मुलगा अजूनही आईच्या प्रत्येक शब्दावर जगत होता आणि सत्य जितकं उशिरा समोर येईल तितकं त्याचं छोटंसं हृदय अधिक तुटणार होतं. दिवस असेच पुढे सरकत होते. रोहनच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं, पण त्याच्या डोळ्यात मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रतीक्षा स्पष्ट दिसत होती. अनंतराव आता रोज त्याच्याकडे यायचे. कधी अभ्यास घ्यायचे, कधी गोष्ट सांगायचे, कधी दोघं मिळून अंगणात झाडांना पाणी घालायचे. पण प्रत्येक दिवसाच्या शेवटी रोहनचं फक्त एकच वाक्य असायचं, "आजोबा, आई आली तर मला आधी उठवा हं." अनंतराव फक्त मान हलवायचे. त्या रात्री मात्र त्यांना स्वतःलाच रडू आवरलं नाही. त्यांना वाटू लागलं, आत्ता सत्य सांगितलं नाही तर या मुलाचं आयुष्य खोट्या आशेवरच अडकून राहील. दुसऱ्या दिवशी त्यांनी लक्ष्मी काकूंशी बोलायचं ठरवलं. दोघे घराबाहेर बसले होते. अनंतराव म्हणाले, "आता त्याला खरं सांगितलं पाहिजे." लक्ष्मी काकूंच्या डोळ्यात भीती होती. "तो तुटून जाईल हो." अनंतराव शांतपणे म्हणाले, "हो, पण आयुष्यभर वाट पाहणं याहून मोठी शिक्षा नाही." तेवढ्यात रोहन बाहेर आला. त्याच्या हातात एक छोटंसं मातीचं गुल्लक होतं. तो आनंदाने म्हणाला, "आजोबा, बघा, मी पैसे साठवतोय." अनंतरावांनी विचारलं, "कशासाठी?" रोहन हसला, "आई आली की तिला नवीन साडी घेणार. ती नेहमी जुनीच साडी घालते ना." हे ऐकून लक्ष्मी काकूंनी चेहरा दुसरीकडे वळवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी रोहन घर साफ करत होता. त्यानं आईच्या उशीवरती नवीन अभ्रे घातली. जुन्या चादरीची घडी केली. कपाटातून आईची जुनी शाल काढून प्रेमानं झटकली. अनंतरावांनी विचारलं, "हे सगळं का?" रोहन म्हणाला, "आई थकून येईल ना, म्हणून सगळं स्वच्छ ठेवतोय." थोड्याच वेळात त्याने 2 कप चहा केला.
एक स्वतःसाठी, एक आईसाठी. चहाचा कप थंड झाला, पण रोहनने तो तसाच ठेवला. आई आली की गरम करून देईन. अनंतरावांना आता प्रत्येक क्षण असह्य होत होता. रात्री जेवताना रोहन अचानकपणे विचारलं, आजोबा, जर एखादी आई खूप दूर गेली असेल तर ती परत यायला जास्त वेळ लागतो का? अनंतरावांचा घास अडकला. का विचारतोयस? रोहन खिडकीतूनच बाहेर पाहत म्हणाला, कारण आईला जाऊन आता खूप दिवस झालेत, पण मला तिच्यावर अजूनही राग नाही. ती माझ्यासाठीच काम करत असेल. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरती एक निरागस हसू होतं, पण डोळ्यांच्या कोपऱ्यात न बोललेलं दुःख दाटून आलं होतं. अनंतरावांनी त्याचा हात हातात घेतला. त्यांच्या मनात निर्णय झाला. उद्या, हो उद्याच, ते रोहनला सत्य सांगणार होते. पण त्यांना कल्पना नव्हती की नियतीनं त्यांच्यासाठी आणखी एक हृदयद्रावक प्रसंग आणखी अगोदरच लिहून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन नेहमीप्रमाणे लवकर उठला. त्यानं अंगण झाडलं, चूल पेटवली, 2 ताटं वाढली, एक स्वतःसाठी, एक आईसाठी. आईच्या ताटाजवळ त्यानं काल विकत घेतलेल्या हिरव्या बांगड्या आणि लाल रिबन ठेवलं. हसतच तो म्हणाला, आई, आज नक्की ये हा. मी तुझ्यासाठी खूप गोष्टी जमवल्यात. अनंतराव दारात उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांनी मनाशी ठरवलं, आज काहीही झालं तरी मी याला सत्य सांगणार. पण त्याच वेळी गावातल्या पोस्टमनने घरासमोर येऊन आवाज दिला, रोहन, तुझ्या नावाचं एक पाकिट आलंय. रोहन आश्चर्यानं धावत बाहेर आला. माझ्या नावाचं? पोस्टमनने एक जुना तपकिरी लिफाफा त्याच्या हातात दिला. लिफाफ्यावरती धूळ साचली होती. त्यावर लिहिलं होतं, माझ्या रोहनसाठी. ते अक्षर पाहताच लक्ष्मी काकूंच्या अंगावरती शहारा आला. अनंतरावही थिजून गेले. ते अक्षर सुमनचंच होतं. रोहन आनंदाने म्हणाला, आईनं पाठवलंय. मी सांगितलं होतं ना, आई मला विसरणार नाही. त्यानं पटकन लिफाफा उघडला. आत एक पत्र आणि 200 रुपयाची जुनी नोट होती. रोहन वाचू शकत होता, पण त्याचे हात थरथरत होते. आजोबा, तुम्ही वाचा ना. अनंतरावांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी पत्र उघडलं. माझ्या राजा रोहन, हे पत्र तू कधी वाचशील मला माहीत नाही. जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर कदाचित मी तुझ्याजवळ नसेल. बाळा, मला माफ कर. मी तुला खूप प्रेम करते. मी रोज देवाला एकच प्रार्थना केली, माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि चांगला माणूस झाला पाहिजे. जर मी तुझ्यासोबत नसले तर रडू नकोस हं. माझ्यासाठी जेवणाचं एक ताट वाढण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला एक घास खाऊ घाल, त्यातच मला समाधान मिळेल. मी शरीराने तुझ्याजवळ नसेल, पण तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात मी कायम तुझ्यासोबत असेल. एक दिवस तू मोठा होशील आणि माझा अभिमान बनशील. तुझी आई. पत्र संपलं. घरात पूर्ण शांतता पसरली. रोहन काही क्षण निश्चल उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. त्यानं अनंतरावांकडे पाहिलं, मग लक्ष्मी काकूंकडे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा आवाज थरथरला, आजोबा, म्हणजे आई परत येणार नाही? अनंतरावांना आता स्वतःला आवरलं नाही. त्यांनी रोहनला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते फक्त एवढंच म्हणाले, नाही बाळा, पण ती तुझ्यावरचं प्रेम कधीच सोडून गेली नाही. रोहन जोरात रडू लागला. तो आईचं ताट उचलून छातीशी धरून म्हणाला, आई, मी रोज तुझी वाट पाहिली. तू एकदाच आली असतीस तर. त्या दिवशी संपूर्ण गाव रडलं, पण त्या दिवशीच रोहनच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. आईची वाट पाहणारा मुलगा आता आईचं स्वप्न पूर्ण